नमस्कार, सिद्धिका डिझायनर चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण 36 छातीचा वन टक्सचा ब्लाऊज कसा कट करायचा, त्याचं काय नोट्स आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी लागणारी मापं मी इथं घेतलेली आहेत. आता आपण नोट्स बघूया. आकृती व नोट्सच्या साहाय्याने आज आपण बॅकपार्ट कटिंग शिकणार आहोत. त्यामुळे नोट्समध्ये जे पॉईंट दिलेले आहेत त्यासोबत आपण आकृतीमधले जे पॉईंट्स आहेत ते व्यवस्थितपणे समजून घेऊया. त्या सगळ्यात सुरुवातीला आपण घेतलेला आहे पहिला पॉईंट आहे 0 ते 1 पूर्ण उंची अधिक 1 इंच. आकृतीमध्ये बघा 0 ते 1 म्हणजे एक सरळ रेषा आहे. आता ज्यावेळेस तुम्ही पेपर कटिंग करणार आहात त्यावेळेस तुम्हाला जी फोल्ड बाजू आहे त्या बाजूने घेतलं तरी चालेल. आणि जर तुम्ही डायरेक्टली अस्तरवर हे कटिंग करणार असाल तर डबल फोल्ड अस्तरचा वापर करायचा आहे. म्हणजे घडीची जी बाजू आहे त्या बाजूने आपण हे पेपर कटिंग करणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला आपण 1 इंच 0 ते 1मध्ये पूर्ण उंची घेणार आहोत. समजा तो तुमचं माप आहे 13, म्हणजे पूर्ण उंची तुमच्या ब्लाऊजची आहे 13 इंच. मग त्यामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचे आहेत शिलाई मार्जिनसाठी. म्हणजे आपल्याला इथं 0 ते 1साठी घ्यायचे आहेत 14 इंच. सेकंड पॉईंट आहे 0 ते 2 मुंडाखोली छातीप्रमाणे. आता वन टक्सचा ब्लाऊज आहे. यामध्ये जास्त मुंडाखोली डीप द्यायची नाही आहे. इथं काही पॉईंट दिलेले आहेत मी. 28 ते 30साठी 5 इंच, 30-32साठी 5.5 इंच, 32 ते 34साठी 5.25 व 35 ते 38साठी 6 इंच. 38 प्लसचं जर माप असेल तर तुम्ही 6.5 इंचापर्यंत मुंडाखोली घेतली तरीही चालेल. मुंडाखोली म्हणजे आपण इथून हा पॉईंट काउंट केलेला आहे 0 ते 2 आकृतीमध्ये. ठीक आहे, त्यावर आपण ही रेषा घेतली. ह्या रेषेचं आपण नंतर माप पाहूया. 0 ते 2 मुंडाखोलीचा जो पॉईंट आहे तो आपण घेतलेला आहे. आता इथं आपण 36 छातीसाठीचं हे माप बघत आहोत. मग 36 छातीसाठी मी इथं 6 इंचाचं माप मुंडाखोलीसाठी घेतलेले आहे. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आपण बघणार आहोत 0 ते 3 गळारुंदी 2, 2.25, 2.5, 3 छातीप्रमाणे. म्हणजे जी गळारुंदी आहे तुमची, आता सपोज तुमचं जर माप बारीक आहे तर तुम्ही 2 इंच घ्या. म्हणजे 28 असेल 26 असेल तर 2 इंच वापर करा. छाती जर तुमची जास्त असेल तर तुम्ही 2.5, 3, मला 2.5 ते 3 ठीक माप वाटतं. त्यामुळे 2.5 ते 3 इंच तुम्ही इथं गळारुंदीसाठी घेऊ शकता. त्यानंतरचा पॉईंट आहे 3 ते 4 शोल्डर रुंदी 2.5 ते 3 आवडीप्रमाणे. शोल्डर पट्टी म्हणजे शोल्डर पट्टी जी आहे, तर सपोज जर तुम्ही गळारुंदी 3 घेतलीत तर तुम्ही शोल्डर पट्टी 2.5च ठेवा. जर तुम्ही गळारुंदी 2 किंवा 2.5 घेतली तर तुम्ही शोल्डर पट्टी 3 इंच ठेवा. म्हणजे जर गळारुंदी जर तुमची डीप असेल तर शोल्डर पट्टीला जास्त डीप करायला जाऊ नका. मोस्टली जे माप आहे ते आपण इथं 2.25 2.5 इंच घेतलं तर शोल्डर पट्टी 3 इंच ठेवली तरी खूप छान ब्लाऊज बसतो. त्यामुळं मोस्टली तर 2.25 2.5 इंच गळारुंदी असू द्या आणि 3 इंचची शोल्डर पट्टी असू द्या. त्यानंतरचा पॉईंट आहे 4 ते 5 सरळ रेषा. म्हणजे आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 4 ते 5 ही एकदम सरळ रेषा घेतलेली आहे आपण. ठीक आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे 2 ते 7 छातीचा चौथा अधिक 2 किंवा 2.5 इंच. आता ही जे माप आहे हे वालं, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. छाती जर तुमची समजा 28 इंच आहे, 28 इंच जर छाती असेल तर तुम्ही 28चा चौथा घेणार आहात 7 इंच. त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी ॲड करणार, म्हणजे तुमचे झाले 9 इंच. जर तुमची छाती 36 इंच असेल तर तुमचं माप येणार आहे 9 अधिक 2 म्हणजे 11 इंच. म्हणजे 9 हा तुमचा प्रॉपर छातीचा चौथा भाग येईल व एक्स्ट्रा 2 इंच म्हणजे तुमची शिलाई मार्जिन राहील. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण नवीन आहोत, नवीन शिकत आहोत, तर तुम्ही 2.5 इंच मार्जिन सुरुवातीला वापरलं तरीही चालेल. कारण थोडंफार जर तुम्ही नवीन असाल तर मागं पुढं माप होऊ शकतं. पुढचा पॉईंट आहे आपला 1 ते 8 कमरेचा चौथा अधिक 2.5 इंच. सेम तसंच इथं आहे. छातीचा जो चौथा आपण इथं घेतलेला आहे त्याप्रमाणे आपण कमरेचा चौथा अधिक 2 किंवा 2.5. आता समजा तुम्ही इथं 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतले तर खाली ही 2च इंच तुम्हाला ॲड करायचे आहेत. इथं जर तुम्ही 2.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतले तर कमरेसाठी देखील तुम्हाला 2.5च इंच मार्जिन घ्यायचं आहे. आता जर समजा तुमची 36ची छाती आहे तर अंदाजे तुमची कंबरचं जे माप आहे ते 32 किंवा 34 येऊ शकतं. सपोज जर तुमचं 32 इंच माप येत असेल तर 32 इंचसाठी तुम्हाला 32 इंचचा चौथा करायचा आहे 8. 8मध्ये 2 इंच ॲड करायचे आहेत, ते झाले 10. म्हणजे इथं जे माप येणार आहे या रेषेवर ते येईल 11 इंच आणि ह्या रेषेवरचं जे माप येईल ते 10 इंच. म्हणजे ही जी रेषा आहे ते आपलं क्रॉस माप येणार. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे 1 ते 9 गळापट्टी गळा लांबी आवडीप्रमाणे 4 ते 4.5. म्हणजे जो मागचा गळा आहे, आता मोस्टली काही जण इथून मोजतात किंवा आवडीप्रमाणे वरून खाली, पण मी जे माप मोजते त्यामध्ये मी खालून वरच्या बाजूची म्हणजे तुमची जी बॅकची पट्टी आहे बॅकपट्टी
त्याचं मी माप मोजते. तर मोस्टली 4, 4.5, 3.5 असं माप येतं. समजा जर तुम्हाला 4ची पट्टी ठेवायची असेल ही बॅगची, ठीक आहे. ही जर तुम्हाला 4ची ठेवायची असेल तर तुम्ही अर्धा इंच वाढवून घ्या. म्हणजे 4.5 इंचाचं माप तुम्हाला खालच्या बाजूने वरच्या दिशेला काउंट करायचं आहे. आणि 4.5 इंच जर इथं मार्जिन आलं तर तिथं पॉईंट बनवा. त्यानंतर आहे 9, 10 व 3, 10 आकारात जोडणे. 9, 10 म्हणजे ही गळारुंदी. आता आपण वरती किती घेतलेले आहेत, समजा इथं 2.5 इंच घेतलेत, खाली पण आपण 2.5 इंच घेऊ. थोडंसं जास्त गोलाई जर तुम्हाला गळायला द्यायची असेल तर तुम्ही 3 इंच घ्या आणि हा आकार आणि हा आकार व्यवस्थित जोडा. म्हणजे हा जो बॉक्स आहे गळ्यासाठीचा तो बनवून घ्या. त्यानंतर आहे 10 ते 11 अर्धा किंवा 1 इंच तिरपे माप घेऊन गोलाई द्यायची. म्हणजे जर तुम्ही गोल गळा शिवत असाल तर हा आपला बॉक्स बनल्यानंतर इथून जो भाग येणार आहे तो 1 इंच क्रॉसमध्ये मोजा आणि तिथे गळ्याची गोलाई द्या. पुढचा पॉईंट आहे 5 ते 6 2 इंच तिरपं घेऊन मुंडा खोलीची गोलाई देणे. सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो हा 5 ते 6 नंबरचा पॉईंट. आता हा आपला बॅक पार्ट कटिंग आहे, त्यामुळं बॅक पार्टची जी म्हणजे मुंढ्याची जी गोलाई आहे, पाठीमागून जो भाग जातो तर तो आपण 2 इंच तिरपे घेतो. म्हणजे हा जो आपला बॉक्स झालेला आहे काटकोन 4 ते 7, ठीक आहे, 4, 5, 7. मग इथं हा 5चा जो पॉईंट आहे इथून आपण क्रॉसमध्ये 2 इंच काउंट करायचे आहेत आणि ह्याला व्यवस्थित अशी पाठीमागच्या भागासाठीची मुंढ्याची गोलाई देणार आहोत. पुन्हा एकदा आपण पॉईंट व्यवस्थित क्लिअर करूया. मी आता डायरेक्ट डायग्रामवर तुम्हाला सांगते. हवं तर तुम्ही ह्याचा एक स्क्रीनशॉट घेऊन हे नोट्स लिहून पुन्हा एकदा रिव्हिजन केलं तरी चालेल. हा बॅक पार्ट आहे. सपोज तुम्ही पेपर कटिंग करताय, डायरेक्ट अस्तरवर कटिंग करायला जाऊ नका. तर जेव्हा तुम्ही कटिंग कराल त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात आधी 0 ते 1 पूर्ण उंची घ्यायची आहे. पूर्ण उंची समजा 13 इंच असेल तर तुम्हाला घ्यायची आहे 14. सेकंड पॉईंट आहे 0 ते 2 म्हणजे तुमची मुंडा खोली. छातीप्रमाणे तुमची जी काही मुंडा खोली येईल 5, 5.5, 6, 6.5 ती तुम्हाला इथून मोजून इथे पॉईंट घ्यायची आहे. ही जी रेषा आहे ती अंदाजे आखलीत तरीही चालेल. नंतर आपण पूर्ण मापाच्या पॉईंटप्रमाणे ही रेषा आखून घेऊ. त्यानंतरचा पॉईंट आहे आपला 0 ते 3 गळारुंदी. गळारुंदी तुम्ही मोस्टली 2.5 इंचची वापरा. तुमचा गळा खूप छान बसेल. आणि शोल्डर पट्टी 3 इंच. 2.5-3 हे जर तुम्ही माप ठेवलं तर ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही. पुढचा पॉईंट आहे आपल्या ह्या रेषेचा. इथं आपण घेणार आहोत छातीचं 4+2 किंवा 2.5 इंच. जर समजा 36 इंचाची छाती आहे तर 9 इंच आपला चौथा भाग येईल व त्यामध्ये 2 इंच ॲड केले तर येईल 11 इंच. सेम पॉईंट आपण 1 ते 8 खालच्या बाजूला केलेला आहे. इथं आपण घेणार आहोत कमरेचा 4+2 इंच. म्हणजे कंबर समजा 32 असेल तर 8 इंच त्याचा चौथा भाग येईल व त्यामध्ये 2 इंच ॲड केले तर ते झाले 10 इंच. 7 ते 8 हा जो पॉईंट आहे तो आपण व्यवस्थित आकारात जोडून घेणार आहोत. त्यानंतर आपण घेणार आहोत गळा, जो मागचा आहे. मागची गळ्याची पट्टी तुम्हाला किती ठेवायची आहे त्यावर डिपेंड आहे. समजा 4चा गळा असेल तर तुम्ही अर्धा इंच वाढून 4.5चं पॉईंट इथे घ्या. खालच्या बाजूने वरच्या दिशेला 4.5 हा पॉईंट आला पाहिजे. 9 ते 10 आवडीप्रमाणे तुम्ही गळारुंदी इथं घ्या. समजा तुमचं 2.5चं वरचं माप आहे, तुम्ही 3 ठेवलीत तरी गळा खूप छान बसेल. जास्त ब्रॉड करायला जाऊ नका जेणेकरून गळा खाली उतरेल असं. सपोज आपण इथं 3 इंच घेतलेत. मग त्यानंतर हा बॉक्स आपला तयार होईल. हा व्यवस्थित जोडून घ्यायचा. त्यानंतर हा 10चा जो पॉईंट आहे असा, ह्यातमधून व्यवस्थित अशी तिरपी 1 इंच मोजून त्याला छानशी गोलाई द्यायची. म्हणजे आपला पाठीमागचा हा भाग तयार होतो. सगळ्यात महत्त्वाचा हा आहे 5 ते 6चा पॉईंट, जो आपला पाठीमागची मुंडा खोली आहे. म्हणजे पाठीमागच्या मुंढ्याचा आकार जो आहे तो आपला इथं दिसणार आहे. 5 ते 6 इथं मी 2 इंच घेतलेले आहेत. व्यवस्थितपणे 2 इंच घेऊन पाठीमागील मुंड्याची गोलाई तुम्हाला इथं द्यायची आहे. आणि साध्या सोप्या पद्धतीने आपला इथं बॅक पार्ट तयार झालेला आहे. आता आपण फ्रंट पार्टची कटिंग शिकणार आहोत. आता आपण फ्रंट पार्ट बघूया. आपण बॅक पार्ट व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आता सपोज ही मी इथं आकृतीमध्ये दाखवलं आहे, त्यामुळे हे जे असे डॉट डॉट करून मी जोडलेला भाग आहे तर हा आपला बॅक पार्ट आहे, ठीक आहे. सॉरी. आता आपण आकृती आणि नोट्स दोन्हींचा वापर करून फ्रंट पार्टचं कटिंग शिकणार आहोत. तर आता आपण इथे ही डायग्राम बघितलेली आहे. तुम्हाला इथे लक्षात आलं असेल, जो डॉट डॉट केलेला पॉईंट आहे तो आहे बॅक पार्ट. त्यावरून आपण पुढील भागाचं माप वाढवायचं आहे. त्यासाठी आता सगळ्यात पहिलं आपण नोट्स बघूया. पाठीमागचा भाग व्यवस्थित कटिंग करून घेणे व अस्तर किंवा पेपरवर बंद घडीवर ठेवणे. समजा पेपरवर करत असाल तर नॉर्मल भागावर ठेवलं, म्हणजे नॉर्मल सिग्नल पेजवर ठेवलं तरी चालेल. आणि तुम्ही हा पार्ट जर डायरेक्टली अस्तरवर कट करणार असाल तर डबल घडी घ्या. व्यवस्थितपणे बॅक पार्ट जो आहे तो त्या घडीवर व्यवस्थित ठेवा आणि चॉकने व्यवस्थित त्याच्या बाजूने जे आहे ते व्यवस्थित मार्किंग करून घ्या. जर तुम्ही पेपर कटिंगच शिकणारा असाल तर व्यवस्थितपणे मार्करने किंवा स्केच पेनने तुम्ही व्यवस्थित बाजूबाजूने तो जो शेप आहे तो ड्रॉ करून घ्या. आता आपण पॉईंट बघूया ह्यामधले. पहिला पॉईंट आहे 2 ते 7
आहे तोच पॉईंट घेणे. आता 2 ते 7 म्हणजे आपला होता छातीचा भाग. ठीक आहे, 2 ते 7 ॲज इट इज आहे तसाच ठेवायचा आहे. इथे काहीच चेंज करायचं नाही आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे 9 ते 8 टक्ससाठी छातीप्रमाणे 2, 3, 4 इंच वाढवणे. 2 किंवा 3 किंवा 4 असा त्याचा अर्थ होतो. आता इथं बघा 9 ते 8चा पॉईंट सांगितलेला आहे. म्हणजे हा आपला शेप आला होता. छातीचं माप जास्त असतं, कमरेचं कमी असतं, त्यामुळे हा तिरका शेप आला होता. आपण इथं सांगितलेलं आहे 2 ते 7चा पॉईंट आहे तसाच ठेवायचा. टक्स जो आहे तो आपल्या खालच्या दिशेने म्हणजे कमरेच्या इथून आपला टक्स येणार आहे. म्हणून समजा तर तुमचं छातीचं माप कमी असेल 28 इंच असेल तर तुम्ही 2च इंच वाढून घ्या. म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही टक्स माराल तो 1 इंचाचा येईल. आता 36 छाती म्हणजे चेस्टचं माप जास्त येतं, म्हणून मी इथं 4 इंचाचं मार्जिन ठेवते. जेणेकरून टक्सचं जे माप आहे म्हणजे टक्स जो इंचाचा येईल तो 1.25 ते 2 इंचाचा तो टक्स येतो. म्हणजे हे जे मार्जिन आहे 4 इंच ते कवर होऊन इथे तो टक्समध्ये डिवाईड होऊन जातो आणि हे जे माप आहे इथेच आपल्याला मिळतं. म्हणून आपल्याला हा भाग वाढवून आवर्जून हा भाग वाढवून घ्यायचा आहे. 1 टक्सचा ब्लाऊज वाढवताना सगळ्यात महत्त्वाचा हा जो पॉईंट आहे तो. पुढचा पॉईंट बघूया आपण. 0 ते 1 गळा रुंदी घेणे साधारणतः गळा लांबी 0 ते 1 गळा लांबी घेणे साधारणतः 6.5 ते 7 किंवा आवडीप्रमाणे 7.5 ते 8. आता मोस्टली मी जर सांगेल, जर तुम्ही नॉर्मल ब्लाऊज शिवत असाल तर तुमचा जो पुढचा गळा आहे तुमचं 36पर्यंतचं माप असेल तर 6.5 ते 7पर्यंतचाच गळा घ्या. म्हणजे गळ्याची जी लांबी असणार ती, कारण ह्या 6.5 ते 7च्या मापमध्ये तुमचं गळा अजिबात उतरत नाही. मोस्टली जर तुम्ही जास्त म्हणजे वाढीव माप घेतलं, एक्स्ट्रा माप जर तुम्ही घेत असाल तर थोडेसे चान्सेस आहेत कुठेतरी गळा थोडासा तुमचा उतरू शकतो. तर मोस्टली मी जे ब्लाऊज शिवते साधी ब्लाऊज जर असेल तर मी 6.5 ते 7चंच माप व्यवस्थितपणे घेते, जेणेकरून गळा खूप छान बसतो. आणि पुढचा पॉईंट आता आपण बघूया. 2 ते 1 गळा रुंदी 2.5 किंवा 3 इंच घेणे. आता गळा रुंदी 2 ते 1 इंच घ्यायची. समजा आता तुम्ही वरती माप घेतलेलं आहे 2.5 इंच गळा रुंदीसाठी, तर तुम्ही थोडंसं वाढवून घ्या. म्हणजे 2.5 इंच असेल तर 2.25 घ्या किंवा 3 घ्या. आणि हा जो शेप येईल तो क्रॉसमध्ये येईल. सपोज 2.5 आणि 3चं माप घेतलं तर हा क्रॉस शेप येईल. आणि मग ह्यामध्ये व्यवस्थित अशी अर्धा किंवा 1 इंचाची गोलाई देऊन व्यवस्थित असा गळा काढा. ह्या गळ्याच्या शेपमुळं ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो आणि गळा खूप असा असं जवळ आल्यासारखा सुद्धा फील होत नाही. तुम्हाला जो प्रॉपर गळा हवा आहे गोल शेपमध्ये तो तुम्हाला या मापामुळे इझिली मिळून जाईल. पुढचा गळ्याला गोलाईचा जो पॉईंट होता तो इथं आहे, तो आपण क्लिअर केलेला आहे. 5 ते 6 पुढील मुंडा गोलाईसाठी 1 इंच तिरपे घेऊन आकार देणे. आता आपण ज्यावेळेस बॅक पार्ट पाहिला होता त्यामध्ये आपण इथं बघूया 5 ते 6 असा आपला त्यामध्ये पण पॉईंट होता, जिथं आपण 2 इंचाची तिरपी गोलाई घेतली होती. म्हणजे तिरपं माप घेऊन गोलाई दिली होती बॅक पार्टसाठी. आता पुढचा भाग आपला हा थोडासा आतमधल्या बाजूने असा ओढल्यागत असतो. मुंड्याचा जर तुम्ही भाग बघत असाल तर ज्यावेळेस तुम्ही हे 2 इंच घेतलेले आहे तर तुम्हाला हा जो पॉईंट आहे तो 1 इंचाचा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अशी थोडीशी आतल्या बाजूने पुढील भागासाठी आपल्याला गोलाई द्यायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने आहे. पुन्हा एकदा आपण रिपीट करूया. नोट्सचा तुम्ही हवं तर फोटो काढून व्यवस्थितपणे समजून घ्या पुन्हा एकदा. आता आपण पुन्हा एकदा डायग्राम बघूया. डॉट डॉट केलेला जो पार्ट आहे तो आपला ॲज इट इज बॅक पार्ट आपण कटिंग करून घेतलेला आहे. ठीक आहे, तो बाजूला भाग काढून घ्यायचा आपल्याला. त्यानंतर आपण पुढील भागाचे माप वाढवणार आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला छातीचं आहे तेच माप ठेवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं फक्त या बाजूला आपल्याला माप वाढवायचं आहे 9 ते 8 इंच. तुम्ही 2.5, 3, 4 ह्या पद्धतीनेही ते पॉईंट वाढवू शकता टक्ससाठी. त्यानंतर आपण गळा रुंदी जशी पाठीमागच्या भागासाठी जेवढी ठेवलेली आहे, म्हणजे समजा 2.5 इंच असेल तर इथे 2.5 इंच ठेवायचे आहे. आणि मग त्यानंतर तुम्हाला आवडीप्रमाणे गळा लांबी घ्यायची आहे 6.5 इंच 7 इंच. ठीक आहे, 2 ते 1साठी आवडीप्रमाणे इथं तुम्ही गळा रुंदी ठेवू शकता. म्हणजे 2.5ला 2.5 किंवा 2.5ला 3, पण त्यापेक्षा जास्त ठेवू नका. मागील भागासाठी आपण जी 2 इंचची तिरपी गोलाई घेतली होती ते पुढील भागासाठी आपल्याला 1च इंच घ्यायचे आहेत आणि व्यवस्थितपणे पुढील आकार देऊन आपला इथं फ्रंट पार्ट आपण तयार करून घेतलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर पद्धतीने पेपर कटिंगऐवजी आपण अस्तरवर कटिंग बघूया. ह्यात जो आपण आता 1 टक्सचा ब्लाऊज बघितलेला आहे त्याचंच, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे सगळं क्लिअर होईल. नोट्सचे काही फोटो हवे असतील तर तुम्ही पुन्हा एकदा घेऊ शकता. हा आहे आपला बॅक पार्ट कटिंगचा भाग. ही आहे आपली बॅक पार्टची डायग्राम. हे आहे आपलं फ्रंट पार्टचं कटिंग आणि हे आहे आपलं फ्रंट पार्ट. ओके, भेटूया पुन्हा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.